ओला इलेक्ट्रिक स्कूटर. वाव, किती महाग घेतले ना मी. S1 Pro टॉप मॉडेल. म्हणजे EMI क्लोज ऑन आहेत आणि ते आता बंद पडले. आपला जाम आज चालना झाला. एवढा चाललो ना आपण लेफ्ट साईडला डिमार्ट रोडला काहीच. तर मी आले न्यू पनवेलला. आता माझी गाडी झाली बंद. ओला इलेक्ट्रिक स्कूटर. वाव, किती महाग घेतले ना मी. S1 Pro टॉप मॉडेल. ही 2 वर्षानंतर उद्या पुढचा लास्ट EMI संपणार आहे. म्हणजे EMI क्लोज ऑन आहेत आणि ते आता बंद पडले. चला बघू. आलो इथे रिपेअर सेंटरला. एक सेपरेट आहे म्हणजे ओलाचा नाही. पण पार्किंगमध्ये परत आलो. गाडी काही चालू व्हायला मागत नाही माझी. हां, आता स्टॉपवर उतरून आपल्या गावच्या घरी चालले. कारण मला माहिती आहे गाडी बंद आहे. आणि गाडी का बंद पडले ह्याचा रिझन समजला का रिपेअरवाला घरी ऑफिसच्या खाली आला होता. हा रिझन ऐकाल तर चक व्हाल. माहिती का असं गाडी बंद पडले. आपली ओला अरे उंदराने वायर घाले. तर उद्या तिला पोर्टल करून न्यायला लागेल न्यू पनवेलला. आणि मग तिकडनं रिपेअर करून तो बोलतो संध्याकाळपर्यंत तुम्हाला देऊ. तर उद्या आहे मला सुट्टी सॅटर्डे. सो उद्या तो दिवस आहे बुक. आता आपण चिकन घेतलं आहे. चलो घरी. चिकन आणलेलं मी मगाशी. त्याची रेसिपी टाकली. सायली आले घरी. सायली स्पेशल चिकन खायला भेटणार आहे. आणि माझी बायको जरा आराम करणार आहे. मम्मी बसले जेवायला. गुड मॉर्निंग. तर आता आपल्याला गाडी न्यायची ओला आपली रिपेअर करायला. तर आता वाजल्या 10. आता पटकन चहा पितो आणि इथून निघतो ऑफिसला. ऑफिसच्या काढून गाडी पिकअप करून पोर्टल करून न्यू पनवेल न्यायची. तिथून रिपेअर करायची. हा माय गॉड, म्हणजे आजची सुट्टी अशीच जाणार आहे आपली. चलो या चहा प्यायला. गुड मॉर्निंग. आता ही मला बोलते जाऊ नका, मला कथा तली होते. अरे गाडी पण विजया करता. सायलीने मस्त शिरा बनवलाय साजूक तुपातला. या मस्त खायला. हा एकदम भारी वाटतंय. मम्मी पण तिकडे शिरा खाते. तर शिरा खाऊन जायचं मला दही आणायला आणि भाजी घ्यायला. नंतर जाईन मी पनवेलला. तर आपण पोचलो पनवेलला. ओरियन मॉलच्या समोर चालतंय कारण बॅक साईडला माझा ऑफिस आहे. तिथे गेलो का. आता आपण आपल्या ऑफिस खाली बसलो आणि एवढ्या जवळपास 2 वर्षानंतर एवढा चालल्याने ऑटोला आले. कारण जेव्हापासून आपली ओला घेतले तेव्हापासून चाला बिला सुटूनच गेला आहे आपल्याकडून. हा चलो. आता आपली ओला टेम्पोमध्ये भरलेली आहे. गाडी देऊन घरी परत आलो. न्यू पनवेलला परत चाले गाडीनंतर ऑटो. हा त्याने मेसेज त्याला मी सांगितलं खालचा आपला चेनचा गाडचा इथला गाड कवर पण तुटला ना, तो पण रिपेअर कर. आणि तो बोलला आहे मला. आणि बड्डे बॉय बघा तिकडे. बड्डे बॉय चालला आहे. दुसरी गोष्ट काय आहे तर जी बॅटरीला मेन वायर असते ती पण खाली. अजून एक वायर खाली. अभी कितना खर्च आएगा पता नाही. अरे पनवेल महानगरपालिकावालं थोडा पाणी काढायला येतं. त्यापेक्षा तिथं पाणी कास असते ते गटर लीक झाले ते सॉल्व करा ना. मस्त कढी बनवलं आहे. वेलची भाजी चपाती आणि भात नंतर घेणार आहे. आणि शेव आहे. आता वाजले 4:30 कारण 4 वाजता मला त्या रिपेअरवाल्याने गाडी रिपेअर करण्याने फोन केला की तुमची गाडी झाले सर या आणि पिकअप करा. तर मी आता पनवेलला निघालो आहे. मी पनवेल बस स्टॉपला उतरले आणि इथून तर चालत ओरियन मॉलच्या इथून ब्रिज चढून न्यू पनवेलच्या इकडे जाईन. कारण इकडनं रिक्षा कुठली मला माहीत पण नाही भरला कुठला. तर चालत तेव्हा जाईन. आणि ATMला पैसे पण काढायचे कारण आता गाडीवाल्याला पैसे द्यायचे आहेत. आपलं झालं आहे जवळपास 3200पर्यंत खर्च आला आहे. काय बोलू आता, पैसा थांबायला मागं नाही. चला पनवेलच्या ब्रिजच्या इथून बरोबर चालत चालले. ते दिसतं ना तिथं मी कामाला आहे.
खालना पण आहे, पण तो वॉकरने चढायला लागला असं एवढा, त्यापेक्षा ह्यो सरळ चालत गेलेला बरं आहे. दिंडी चालली चालली ओला गाडी हाणायला. तो वॉकर पण इकडनं उतरून परत खाली जायला लागला असता तो लय लांब पडला असता मला. जाणलो आपला जाम आज चालणं झाला, एवढा चाललो ना आपण. हा किती महिने चाललो ना सर. सांग ते HD सर्कलजवळ तुम्ही आलात न्यू पनवेलचा का तिथून लेफ्ट साईडला DMart रोडला जायचं. त्याला इथं ATM आहे HDFCचा, तिथं पैसे काढून घेतो. तुमच्याहून तुम्हाला ओला रिपेअर करायची असेल तर चांगलं आहे, म्हणजे प्रायव्हेटमधलं आहे. ओलाचा ऑफिशियल नाही आहे. तिथे टाकले सुद्धा कधी भेटेल पत्ता नाही. तिथं आपल्याला सकाळी टाकली होती 12 वाजता 11:30च्या टायमाला टाकायचं रामान, आणि आता 4 वाजता लगेच कॉल आला की लगेच झाली, म्हणजे झटपट फटाफट. हां तुम्हाला पण टाकायचं टाका, कमेंट करा, सांगतो कुठे लोकेशन आहे. तसं मी सांगितलंच आहे कुठे. मी पनवेलला आहे DMart रोडला, डॉमिनेटच्या गलीच्या इथं. चाललो बाबा जाम. पनवेल बस स्टॉपपासून ते न्यू पनवेलच्या जे आता शोरूम आहे, म्हणजे शॉप आहे त्याचा रिपेअरचा, पण तर आले. तुम्हाला लोकेशन दाखवतो कुठे आहे एक्झॅक्ट. तो नुसतं आहे ना त्याच्या पुढं, म्हणजे जो ओलाचा जो तिथून गाड्या तुम्ही घेतल्या असतील तो शॉप आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट समोर डॉमिनोज पिझ्झा आहे. त्या डॉमिनोज पिझ्झाच्या या गलीमध्ये, त्या गलीमध्ये आतमध्येच शॉप आहे. पुढून पण तुम्ही राईट मारून तिकडे जाऊ शकता, इथून पण सर्रात जाऊ शकता. गाडी स्टार्ट झालेली आहे. इतनी खुशी जाम आहे, पण उंदरानो खाऊ नका हो, जाम खर्च पडतंय. चला नंतर दाखवतो तुम्हाला. त्याला वॉश करतो गाडीला जरा. तर आपला पार्सल झाला आहे. मला आणि अंजिनला नॉनव्हेज शर्मा, मम्मीला व्हेज स्टीम मोमोज, आणि अंजिनला मला फ्राय चिकन मोमोज. चलो मी गाडी वॉशला टाकायला जाणार होतो, पण मला आला पक्का कांडाला, तर मी आता परत घरीच आलो. आणि बघा पाणी परत भरला. जो सकाळी जाऊ दे काय बोलायचा. चलो अपने घर पे लगाते, चार्जिंगला लावू गाडी. तिथं दिलेत व्हेज मोमोज स्टीमवाले, ती खाते. आणि आता अंजली मला आणि तिला भरते. आणि बघ तुला काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे. पाहिजे स्टीम मोमोज, फ्राय मोमोज आणि शॉर्मा. मी अंजली आता दोघं जण एका टाबल्यान जेवायला नाही खायला, सॉरी काय पण जेवायला नको रात्री. मला पोट भरला तर एवढा मी खाला, तर मला तर रात्री जेवायला नको, कारण भाजी आहे. अंजली तुला कसं आहे. ए चल ना पाऊस ना कुछ, न वांदी न वारा, तरी पण इथं आमचं पाणी जमलं का. यो इथं गटार लीक, मरणाचा वास ते.